माझी भक्ती भोळी, माझी भक्ती भोळी एकविध भावबळी, मी का पडेल निराळा ऐसा सांडोनी सोहळा. आता नारिसा येथे न व्हावे सहसा, मी का पडेल निराळा ऐसा सांडोनी सोहळा. तुका म्हणे जोडोनी पाये, तुका म्हणे जोडोनी पाये, पुढे उगा उभा राहे, मी का पडेल निराळा ऐसा सांडोनी सोहळा. पांडुरंगा करू प्रणाम, पांडुरंगा करू प्रणाम, पांडुरंगा करू प्रणाम, पांडुरंगा करू सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म प्रानंदमेश्वरानंदी वल्लभं यवंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत् शक्तिकिलश्वधरश्वधहं अन्नां शास्त्रचरण श्रवणत्वगादेन प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यो. ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदेवा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. श्री भानु जो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकु दिव्य झाला, हरिभक्तीला बोधी तारी समजता. नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा. काशाय वश्यं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. मस्तके तुमचे पाया कहे तुमचे पाया महाराज दत्तात्रया. माझी भक्ती भोळी एकविध भाव बळी, मी का पडेन निराळा ऐसा सांडोनी सोहळा. विठ्ठल
ऐका पडेल निरा ऐसा सांडून सोहळा. प्रस्तुत प्राप्तवेळी प्राप्त प्रसंगी उपस्थित सर्व प्रभुप्रिय सज्जन तुम्हा सर्व भाविकांच्या वाङ्मय सेवेकरता किंवा चिंतनरूपी सेवेकरता आपल्यासमोर उपस्थित केलेला अभंग किंवा संप्रदायिक नियमाप्रमाणे आपल्यासमोर म्हणून दाखवलेला अभंग, गाऊन दाखवलेला अभंग श्रीमद जगद्गुरु वैराग्याचे महामेरू किंवा चित प्रकाश सूर्या जय जय मुक्तिवर्या जगतवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा महत्वाचा आणि चिंतनीय विठला. हाच अभंग महत्वाचा आहे असं समजण्याचं कारण नाही. जेवढं संत वाङ्मय आहे, सर्व संतांचं सकल संत वाङ्मय मानवी जीवनाकरता अमूल्य ठेवा आहे. सर्व संत वाङ्मय मानवी जीवनाकरता अत्यंत महत्वाचा आहे. परंतु वक्त्याला हाच अभंग महत्वाचा आहे असं म्हणावं लागतं. याचा अर्थ संत वाङ्मयामध्ये एवढाच अभंग महत्वाचा आहे असा कोणताही विकल्प श्रवण करताना अंतःकरणामध्ये तयार करू नका. याच्याकरता एक युक्तिवाद आपल्या समोर ठेवतो. उदाहरणार्थ आजारी व्यक्ती आहे, आपल्या आजाराचं निदान करण्याकरता डॉक्टरकडे गेलेली आहे. डॉक्टरांनी आजारी व्यक्तीची तपासणी करून त्याच्या आजारावर निदान म्हणून कागदावर एक औषध लिहून दिलं. तो लिहून दिलेला कागद घेऊन ती आजारी व्यक्ती मेडिकलच्या म्हणजे औषधाच्या दुकानामध्ये आलेली आहे. ज्या दुकानामध्ये डॉक्टरनी लिहून दिलेला कागद घेऊन ती आजारी व्यक्ती आली, त्या औषधाच्या दुकानामध्ये डॉक्टरांनी कागदावर लिहून दिलेलं एकच औषध आहे का? हजारो औषध आहे. आणि डॉक्टरांनी कागदावर एकच औषध लिहून दिलं. श्रवणीय भावातून तुमच्या अंतःकरणाला मला स्पर्श करायचं. कागदावर लिहून दिलेलं डॉक्टरांनी ते एक औषध महत्वाचं का औषधाच्या दुकानामध्ये जेवढी औषध असतील ते महत्वाची. युक्तिवाद संपला. चिंतन करा. कीर्तन म्हणजे चिंतन आहे आणि ते चिंतन करणं केवळ वक्त्याचंच काम नाही तर ते श्रोत्याचंही काम आहे. आणि कीर्तनाला चिंतन समजत जा. काय एका जनार्दनी नित्य हरीचे चिंतन, कीर्तनाला चिंतन असं समजत जाऊ. काय मनोरंजन म्हणून कीर्तनाकडं कोणत्याच भूमिकेमध्ये आणि कधीच कोणत्या देशामध्ये आणि कोणत्याच काळामध्ये कीर्तनामध्ये मनोरंजन म्हणून पाहू नका. सर्वांना विनंती करतो. म्हणून मी जो आपल्यासमोर युक्तिवाद केलाय, औषधाच्या दुकानात जेवढी औषध आहे आणि डॉक्टरांनी कागदावर एकच औषध लिहून दिलं, मग लिहून दिलेलं कागदावर एक जे औषध आहे ते जर महत्वाचं आहे तर बाकीचे इतर औषध दुकानदारांना दुकानात ठेवावीत का ठेवू नयेत? दृष्टांत संपला. सिद्धांताकडे फक्त त्याची परिस्थिती जाणून, ती वेळ जाणून त्या आजारी व्यक्तीच्या दृष्टीने कागदावर लिहून दिलेलं औषध महत्वाचं. याचा अर्थ औषधाच्या दुकानामध्ये जेवढी औषधं असतील ती सर्व औषधं महत्वाची, अत्यंत महत्वाची. सिद्धांत ऐका. चिंतनाकरता मी एकच अभंग उपस्थित केला. अजून संत वाङ्मयामध्ये हजारो अभंग शिल्लक आहे. याचा अर्थ एवढाच अभंग महत्वाचा नाही तर सर्व संत वाङ्मयातील सर्व अभंग मानवी जीवनाकरता अत्यंत महत्वाचे आणि चिंतनीय. तरी सुद्धा मी हा अभंग आपल्या समोर दृष्टिक्षेपात किंवा चिंतनाकरता का उपस्थित केला याचं प्रयोजन आपल्याला संकल्पित वेळेमध्ये कीर्तनाच्या भूमिकेतून साधायचं. कारण वक्त्याला प्रयोजन साधता आलं पाहिजे आणि कीर्तन प्रयोजनावर आधारित आहे. कीर्तनाचं प्रयोजन सगळ्यात महत्वाचं आहे आणि ते प्रयोजन साधण्याची जबाबदारी वक्त्यावर आहे.
आयोजन करणारी वेगळी मंडळी असते, नियोजन करणारी वेगळी मंडळी असते, परंतु प्रयोजन साधणे हे वक्त्याचं पहिल्यांदा या व्यासपीठावर महत्वाचं कर्तव्य आहे. हे व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर हे बांधलेलं उपकरण दिसतं ना, हे उपकरण सांप्रदायिक जबाबदारी आहे, धर्माची जबाबदारी आहे, संप्रदायाची जबाबदारी आहे आणि या त्रिपुटीला अनुसरून समाजाची जबाबदारी आहे. म्हणून हे बांधलेलं उपकरण केवळ उपकरण नाही तर ती मोठी जबाबदारी आहे. सप्ताहामध्ये विशिष्ट सोहळ्यामध्ये कीर्तन संकल्पित केलं, कीर्तन आयोजित केलं म्हणजे त्या कीर्तनकाराला दिलेला मान नाही, तर त्या कीर्तनकारावर आपण टाकलेली जबाबदारी आहे. ती जबाबदारी वक्त्याला सांभाळता आली पाहिजे. म्हणून ती जबाबदारी राखून, जबाबदारीचं भाग ठेवून सांप्रदायिक बंधन, शास्त्रीय बंधन या भूमिकेतून मी आपल्यासमोर उभा आहे. आणि खऱ्या अर्थानं अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन हे कीर्तन भक्तीचे 4 अंग असतात. ऐका, मी कीर्तनकाराचं अंग म्हणत नाही, मी कीर्तन भक्तीचं हे 4 अंग सांगितलेले आहेत. अधिकारी, संबंध, विषय आणि प्रयोजन या 4 अंगानं परिपूर्ण असतं त्यालाच कीर्तन समजत जा, त्यालाच कीर्तन म्हणा. जर हे 4 अंग कीर्तनात जर नसतील तर कीर्तनकार कोणी असो, किती विद्वान असो, पंडित असो, किती प्रसिद्ध असो, तो कीर्तनाच्या नावावरला तमाशा समजा. 4 अंग ज्याच्यामध्ये त्या 4 अंगाला अनुसरून त्याला कीर्तन म्हणतात. कीर्तनात मध्ये अधिकारी असतात. अधिकारी म्हणजे ज्यांनी पेटा बांधलाय, जे व्यासपीठावर उभे आहेत ते त्या कीर्तनाचे अधिकारी असू शकत नाही. ज्यांचा अभंग चिंतना करता संकल्पित उपस्थित केलेला आहे ते त्या कीर्तनाचे अधिकारी असतात. म्हणजे कीर्तनात अधिकारी असावा, अधिकाऱ्यांचा विषय, त्या विषयाचा अनन्य संबंध वक्त्याला ठेवावा लागतो आणि अधिकारी, विषय आणि संबंध या त्रिपुटीचा संबंध प्रयोजनात येतो. म्हणून ते प्रयोजन वक्त्याला साधावं लागतं आणि त्या प्रयोजनावर आधारित हे कीर्तन आहे. या संपूर्ण सोहळ्याचं प्रयोजन म्हणजे अवधूत मूर्ती भगवान दत्तात्रयांचा अवतरण दिन, प्रकट दिन. आपण एक व्यावहारिक भाषेमध्ये बोलतो का दत्त जयंती किंवा दत्त जन्म सोहळा. तर दत्त जन्म सोहळा असं जर या सोहळ्याला निर्देश जर केला तर दत्त जन्म दरवर्षी होतो. दत्त जन्म दरवर्षी होतो. जर दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रय जर जन्माला येतात, दरवर्षी जर त्यांचा जन्म होतो, तर नित्य असणार अवधूत मूर्ती भगवान दत्तात्रयाचं जे मंदिर आहे आणि त्या मंदिराच्या सिंहासनावर अधिष्ठापित असणारी जी मूर्ती आहे ती मूर्ती कोणाची आहे? जर दत्त जन्माला जर मार्गशीर्ष पौर्णिमेला येतात तर त्या पौर्णिमेच्या शिवाय मंदिरात असणारी ती मूर्ती कोणाची आहे? मग जन्माला येणारे ते दत्त आहेत का मंदिरामध्ये सिंहासनावर स्थापित असणारी जी मूर्ती आहे ती दत्त आहे? जरा चिंतन करा. काय जन्माला येणारे दत्त आहे का नित्य मंदिरामध्ये मूर्त रूपानं जे स्थापित झालेली जी मूर्ती आहे ती मूर्ती दत्तात्रय आहे? चिंतन करा. म्हणून हा दत्त जन्म हा दत्तात्रयाकडे जात नाही, तर दत्त जन्म हा तुमच्या आमच्या संसारिक जीवाकडे म्हणजे दत्त जन्म. खऱ्या अर्थानं दत्त जन्म तुमच्या आमच्या अंतःकरणात, हृदयात भगवान दत्तात्रयाचा जन्म होतो आणि तो प्रत्येकाच्या हृदयात जन्म व्हावा. जन्माला येणारा देव नाही,
जो जन्माला येतो त्याला देव म्हणत नाही. कानाची उंची वाढून श्रवण करा, कारण ऐकता ऐकता आपल्या कानात खूप मळ झालेला आहे आणि तो ऐकता ऐकता झालेला आहे, ऐकून ऐकून झालेला आहे. आपण आतापर्यंत काय काय ऐकलंय, कोणाकोणाचं ऐकलंय, किती ऐकलंय. तुम्ही ऐकताच आताच ऐकण्याकरता माझ्यासमोर बसलेले नाही. थोड्या मोठ्यांचं श्रवण करून तुम्ही आज माझ्यासारख्यांच्या समोर श्रवणाच्या भूमिकेतून येऊन बसलेले आहात. मी आपल्याला वंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो, आपल्या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करतो. मी आपल्यासमोर उपदेश करण्याकरता उभा नाही, उपदेश करण्याचा माझा अधिकार आहे. ज्यांची उंची आहे, ज्यांचा अधिकार आहे, तुका झाला शे कळस, तुका विष्णू नाही तुझा. मनुष्याकृती रागवे ख्याती केली, शिळास करे सागरी तारेली. तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदासी. महाराज हा जन्मला मृत्युलोकी, तुझे उपमा नाढळे ह्यलोकी. भव शिवलोशी बांधिला से तुझेने, अनाथा दिनाकारणे तुकयाने. तुका वासला मानवी वेशधारी, परिहा लीला विग्रही निर्विकारी. श्वये श्रीहरी सर्वव्यापको जीवा, तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा. ही तुकोबारायांची अंतःकरणाची उंची असताना, तुकोबारायांची सांप्रदायिक अधिकार असताना ते तुकोबाराय म्हणतात. मज पामराये काय, मज पामराये काय. चिंतन करतात, पायीची वाहन पायी बरी. स्वतःला पामर म्हणवतात, स्वतःला अनाथ म्हणवतात, स्वतःला पतित म्हणतात आणि दीड अभंग पाठ येत आमच्या. आम्ही उपदेशाचे अधिकारी होतो का? आम्ही उपदेशाचे अधिकारी होऊच शकत नाही, असूच शकत नाही. आमचा तो अधिकार नाही. या भूमिकेतून एकच चिंतन करेल, तुमचे बडी बडीलो शेष. आपण आतापर्यंत जे संप्रदायिक वाङ्मयातलं जे श्रवण केलेलं असेल, मनन केलेलं असेल, चिंतन केलेलं असेल, निजध्यासन केलेलं असेल, साक्षात्काराच्या भूमिकेत आलेला असाल, त्याच्यातलाच शेष भाग मी आपल्यासमोर व्यक्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. दत्त जयंतीचा सोहळा संपन्न होतो. तो दत्त जयंतीचा सोहळा भगवान दत्तात्रयाकडे सोडू नका. तर या दत्त जयंतीचा सोहळा खऱ्या अर्थानं आपण आपल्या जीवनाकडे जर घेतला तर आपल्या जीवनामध्ये प्रयोजन साधल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ते प्रयोजन साधण्याकरता वाघोली किंवा केशनंद फाटा या परिसराकरता हा एक अलौकिक लाभ आपल्याकरता ज्यांच्या संकल्पपूर्तीने प्राप्त झाला, आपल्या सर्वांच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. श्री गुरु देवदत्त सेवा मंडळ
किंबहुना ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संकल्पपूर्तीने दत्तभक्त आदरणीय हरिभक्तीपरायण भाऊसाहेब गोविंदराव सातव पाटील यांच्या प्रेरणेने किंबहुना विकास प्रतिष्ठान आयोजित भगवान दत्तात्रयाच्या पूर्ण कृपेने माऊली महाराष्ट्र ननोबाराय, जगदवंदनीय तुकोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज या थोर महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने प्रातस्मरणीय परमश्रद्धेय माऊली महाराज असतील किंबहुना परमश्रद्धेय यशवंत महाराज असतील यांच्या आशीर्वादाने सर्व ग्रामस्थ भाविक मंडळ सर्वांच्या विशेष योगदानातून हरिभक्तीपरायण आदरणीय सामाजिक कार्यकर्ते आदरणीय बाळासाहेब सातव सर यांच्या सत्प्रेरणेने आयोजनातून प्रतिवर्षी सालाबादप्रमाणे याही वर्षी दत्त जयंती सोहळा या निमित्तानं हा भक्तिमय सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या भक्तिमय सोहळ्यामध्ये आज चिंतनाकरता जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा, याचा अर्थ संत वाङ्मयामध्ये 4 चरणाचा अभंग आहे असं समजू नका. अभंग 2 चरणाचा असेल, 3 चरणाचा असेल, 4 चरणाचा असेल, 9 10 चरणाचा असेल, 100 चरणाचा असेल. अभंग चरणावर मोजू नका. अभंग चरणावर गणला जात नाही, तर अभंग हा सिद्धांतावर गणला जातो. आणि सिद्धांताला संत वाङ्मयामध्ये अभंग म्हणतात. जसं सिद्धांतात कोणत्याच काळात कोणत्याच देशात कुणी वक्ता असला तरी सिद्धांतात बदल होत नाही. तो काळापरत्वे देशापरत्वे सिद्धांत हा जशाच्या तसाच असतो, त्याच्यात बदल होत नाही. तसा अभंगात सुद्धा किती काळ गेले, किती वर्ष गेले तरी अभंग जशाच्या तसाच असतो. माफ करा, तो बुडत नाही, अंतरत नाही. परत ऐका, तो बुडत नाही, अंतरत नाही. कुणीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, त्या भूमिकेतून त्याला तरण हा प्रत्यय लागलेला आहे. वास्तवता अभंग तरत नसतो आणि बुडत नसतो. अभंग जशाच्या तसाच काळापरत्वे अबाधित असतो. अभंग अबाधित आहे याचा अर्थ सिद्धांत अबाधित आहे. आणि त्या सिद्धांताची आणि तुमची आमची अत्यंत महत्वाची गरज आहे. म्हणून या व्यासपीठावरून कीर्तनकाराला सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचायचा. सिद्धांताला अनुसरून कीर्तन असतं, कीर्तनकाराला अनुसरून कीर्तन नसतं. सिद्धांत म्हणजे अभंगाला अनुसरून कीर्तन असतं. मला वाटतं पत्रिकेमध्ये कीर्तनकाराचे फोटो, कीर्तनकाराचं प्रदर्शन समाजात मांडण्यापेक्षा कीर्तनाचा जो अभंग आहे तो जर पत्रिकेत जर आला तर अत्यंत आनंद होईल. अभंग बाजूला ठेवून आम्हीच डिजिटल बोर्डवर, कार्यक्रम पत्रिकेवर आमचंच प्रदर्शन मानलं जातं. कीर्तनकार हा सामान्य भूमिकेत आहे. परत ऐका, कीर्तनकार हा सामान्य भूमिकेत आहे आणि कीर्तनाकरता जो अभंग उपस्थित केलेला आहे तो अभंग विशेष भूमिकेत आहे. परत ऐका, आजारी व्यक्ती करता दवाखाना म्हणा किंवा डॉक्टर म्हणा ही सामान्य भूमिकेत आहे, परंतु डॉक्टरने दिलेलं जे औषध आहे ते औषध आजारी व्यक्ती करता विशेष भूमिकेत आहे. विशेष भूमिकेत औषध आहे. औषधाच्या भूमिकेतून डॉक्टर सामान्य भूमिकेत आहे. गाय सामान्य भूमिकेत आहे, गाईचं दूध विशेष भूमिकेत आहे. दुकानदार सामान्य भूमिकेत आहे, दुकानातल्या वस्तू या विशेष भूमिकेत आहे. तसं कीर्तनकार सामान्य भूमिकेत आहे, कीर्तनाचा अभंग हा विशेष भूमिकेत आहे. विठ्ठल
प्रयोजन साधायचं, तो असणारा पवित्र पर्वकाळ साधायचा. पवित्र पर्वकाळ साधता आला तर आपलं जीवन कृतार्थ झाल्याशिवाय राहणार. म्हणून कीर्तनाच्या रूपानं किंवा आयोजित नियोजित या ईश्वर बंद करतात सप्तामध्ये ज्याला आपण सप्ताह म्हणतो, ज्याला अखंड हरिनाम सप्ताह म्हणतात ना, त्याच्यामध्ये कीर्तन हा उपक्रमच महत्वाचा नाही. माफ करावं, सप्ताहातली जेवढी उपक्रम आहेत ती सर्व उपक्रम महत्वाचे आहेत. परंतु आजच्या काळामध्ये समाज फक्त कीर्तनालाच गर्दी करतो. बाकीचे सप्ताहातले दिवसभरातले सर्व उपक्रम त्याच्याकडे कोणीच पाहत नाही. सप्ताहामध्ये काकडा किती महत्वाचा आहे हे अजून समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. अजून समाजापर्यंत पोहोचलेलं नाही. काकडा भजनकडे समाजाने पाठ फिरवली. सप्ताहामध्ये संकल्पित आयोजित जी आपण पारायण संकल्प केलेला आहे त्याच्यामध्ये श्री गुरुचरित्र पारायण असेल, भावार्थ दीप, ब्रह्मचित कला, ज्ञानेश्वरी पारायण असेल, तुकोपनिषद, पंचमवेद, तुकोबारायची अभंग गाथा पारायण असेल किंवा भागवत पारायण असेल, कोणतंही पारायण असो, पारायणाकडे समाज पाहत नाही, पारायणाकरता समाज उपस्थित राहत नाही. परंतु या सोहळ्यामध्ये जे संकल्पित दत्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं जे गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजित केला ना, त्या पारायण सोहळ्याकरता इथं जागा शिल्लक नाही. ही आमच्या सारख्याच्या दृष्टीने संप्रदायाकरता अत्यंत महत्वाची गोष्ट. संप्रदायातील परिसरातल्या भाविकांनी निश्चित या उत्सवातून निश्चित बोध घ्यायला पाहिजे. नुसते मोठमोठ्या सप्ताहाचं आयोजन करतात, पारायण नाही. अजून तरी हरिपाठ अजून आहे, माफ करा. हे सर्व उपक्रम वजा करून कीर्तन महोत्सवाने आयोजित करायला लागलो. जर त्या सप्ताहामध्ये जर हरिपाठ, काकडा आणि जर पारायण जर नसेल, ते किती मोठा जरी असला तर त्याचा उपयोग असणार नाही. एकच बोले, काय थोरपण जाळावे ते. भाषेमध्ये एकच बोले. म्हणून या दत्त जयंती सोहळ्याला अस्तित्व निर्माण झालं. खऱ्या अर्थानं गुरुचरित्र पारायण सोहळ्याला अस्तित्व निर्माण झालं. मनस्वी मी आपल्या सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करेन आयोजकाचं. आणि जी पारायण करते, पारायणाला बसली असते, त्यांना मनापासून वंदन करतो आणि मी अभंगाच्या चिंतनाकडे वळतो. माझी भक्ती भोळी एक कवित भाव पडी, मी का पडी निराळा ऐसा संगोनी सोहळा. या भक्तिमय सोहळ्याचं आपल्या जीवनामध्ये हा पर्वकाळ साधायचा. कारण पर्वकाळ साधण्याकरता सर्व उपक्रम आहे. वेदांताच्या भाषेमध्ये उपक्रम जिथं असतो तिथं त्याचा उपसंहार ठरलेला असतो. जरा व्यवहारातला युक्तिवाद करू का? जिथं जेवणाची क्रिया आहे, जिथं जेवणाची प्रक्रिया आहे, तिथं तृप्ती निश्चितच असली पाहिजे. जिथं जेवणाची क्रिया असेल तिथं तृप्ती तिथं निश्चितच असली पाहिजे. जिथं जेवण आहे तिथं तृप्ती असलीच पाहिजे. बरोबर? जिथं उपक्रम आहे तिथं उपसंवाद असलाच पाहिजे.
उपसंहार म्हणजे त्या उपक्रमाची परिपूर्णता जिथं होते त्याला उपसंहार म्हणतात. आणि उपक्रम हा उपसंहाराकरता असतो. व्यवहारात बोलतो, आपण जेवतो म्हणजे आपण खातो. कशाकरता खातो? मला सगळ्यांनी मदत करावं, कारण तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर हे सरकार उभं आहे. हे बहुमतातलं नाही बरं, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर उभा आहे. म्हणून विनंती करतो, आता मज साई येते करावे देवा, तुझी देई सेवा सकळ गोवावडी. कारण श्रोत्याचं अस्तित्व वाक्याला असतं. काय म्हणून वाक्यानं श्रोत्याला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं पाहिजे. माऊली ज्ञानोबारायांनी श्रोत्याला अत्यंत महत्वाचं स्थान दिलं. प्रभो तुम्ही महेशाच्या. भगवान शंकराची उपमा दिली श्रोत्याला. शंकराची उपमा दिली याचा अर्थ श्रोते हे परिपूर्ण आहेत आणि श्रोत्याच्या भूमिकेतून वक्ता हा अपूर्ण आहे, असा वक्त्याचा भाव असला पाहिजे. श्रोते हे परिपूर्ण आहे म्हणून श्रोत्याशिवाय वक्त्याला अर्थ नाही. वक्ता तो नो हे श्रोते विन. ज्ञानोबाराला चिंतन करावं लागतं. श्रोता वजा केला त्याला वक्ता म्हणत नाही. श्रोता वजा केला तर त्याला वक्ता मानावा. तो वक्ता होऊ शकत नाही. कारण श्रोत्याच्या सापेक्ष वक्ता आहे, सिद्धांताच्या सापेक्ष दृष्टांत आहे, उत्तराच्या सापेक्ष प्रश्न आहे. प्रश्नाला उत्तराचं अस्तित्व आहे म्हणून प्रश्न कशा करता तर उत्तरा करता. दृष्टांत कशा करता तर सिद्धांत करता. आणि वक्ता वक्ता कशा करता तर श्रोत्या करता. म्हणून वक्ता दान श्रोता आणि प्रेमळ सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता. विठ्ठला विठ्ठला श्रोत्याच्या सापेक्ष वक्ता आहे. विकल्पाकडे कान जाऊ देऊ नका, कारण विकल्पाचं ठळक ऐकू येतं काय, परंतु संकल्पाचं अजून ऐकू येईना. भांडणं लवकरच ऐकू येतात, भांडणं लवकर कळतात, परंतु अजूनही कीर्तन ऐकता 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 ऐकून ऐकून काळ्याचे पांढरे झाले, नवे नवे
काय करून परत ऐकायला बसली. मी कीर्तनाचा म्हणतोय, परंतु जे विकल्पित आहे, जे आपल्याला महत्वाचं नाही, त्याचा आपण तिकडं बारीक काट देतो. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, कीर्तनात अवधान राहू द्या. विठ्ठला संसारामध्ये नवरा महत्वाचा आहे का बायको? माझ्यासमोर संन्याशी बसले नाही. नवरा महत्वाचा आहे का बायको? तुमच्या अंतःकरणाला स्पर्श करतो. संसारामध्ये जशी दोघंही महत्वाचे असं म्हणतात, संसाराचं ओझं एकट्याच्याने उचलणार नाही. दोघं सुद्धा गेले मेले, परंतु त्यांना सुद्धा उचललं नाही तर एकट्याला उचलायचा विशेष असू शकत नाही. म्हणून संसाराचे दोन अंग, पती आणि पत्नी, ते दोघंही अत्यंत महत्वाचे आहे. त्याच्यातला कुणी एक वजा केला तर त्याला अस्तित्व राहणार नाही. बायको वजा केली, बायको वजा केली तर त्याच्या नवरेपणाला अर्थ नाही. नवे नवे बायको वजा केली तो नवराच नाही. बायको वजा केली तो नवराच नाही, कारण तो बायकोच्या सापेक्ष नवरा आहे. त्याला नवरेपणा कोणी दिला? ब्राह्मणाने दिला. काय कोणी दिला? त्या पत्नीनं, म्हणजे त्या बायकोमुळे याचा नवरेपणा आहे. उदाहरणार्थ, बायको मेली, बायको मरू नाही बरं का, सगळे मारा, बायको कधी मरू नये. परंतु मला उदाहरणाकरता, सिद्धांत करता, एखाद्याची बायको मेली, पाठीमागं कोण राहिला? बोलून तर पहा तुम्ही, तुम्हाला कोर्टातच मिळेल. बायको जर मेली, त्याला विचारलं कोण आपण? तो म्हणला मी नवरा आहे. मग नवरा तर बायको कुठे? तो म्हणला बायको कधीच मेली. मग बायको जर मेली तर तू नवरा कोणाचा? चप्पल कुठे? कारण बायको करताना याचा नवरेपणा घेऊन जाते. बायको गेल्यानंतर खाली मागे शिल्लक राहतो ना, तो फक्त पुरुष. एका जनार्दनी एक पण उभा, फक्त एकटाच. लग्नाच्या अगोदर कसा होता? मनाला एकटाच होता. बायकोमुळे त्याला तसं सिद्धांतानुसार प्रकृती आणि पुरुष, प्रकृतीचा आश्रय आहे म्हणून त्याला पुरुष म्हणतात. प्रकृती जर वजा केली तर त्याला पुरुष सुद्धा म्हणत नाही. देव जर वजा केला तर त्याला भक्त म्हणत नाही, आणि भक्त वजा केला तर त्याला देव म्हणत नाही. या दोघातला सोहळा म्हणजे भक्ती आहे. थोडक्यात अभंगाची कारणमीमांसा संपवतो. देव आणि भक्त वास्तवता हे दोन नाही. परत ऐका, हे दोन नाही. त्याच्यातला व्यवहारातला युक्तिवाद ठेवतो. भारतीय अर्थव्यवस्थेचं चलन जे आहे ते चलन म्हणजे रुपया आहे, आणि रुपया म्हणजे रुपयाचं नाणं. नाण्याला दोन बाजू असतात. ऐका बरं, ऐका. नाण्याला दोन बाजू असतात. एक बाजू छापा आणि दुसरी बाजू काटा. त्या रुपयाची एक रुपया म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये जी किंमत आहे ती एक ही किंमत छाप्यामुळे का काट्यामुळे? एक ही किंमत छाप्यामुळे का काट्यामुळे? तर त्याचं चिंतन आहे, उत्तर आहे दोघांमुळं त्याची एक ही किंमत आहे. कसं? देव आणि भक्त, त्याच्यामुळं या सोहळ्याला किंमत आहे. नुसत्या
अधिकारात सोहळा होत नाही आणि नुसत्या भक्ताच्या अधिकारात सोहळा होत नाही. देव आणि भक्तात होतो त्याला सोहळा म्हणतात. देव आणि भक्तात होतो त्याला सोहळा म्हणतात. युक्तिवाद येतो. मोबाईल ठेवून विठ्ठला विठ्ठला चिंतन आहे का? देव आणि भक्तात सोहळा होतो. केवळ देवाच्या अधिकारात सोहळा होत नाही. केवळ भक्ताच्या अधिकारात सोहळा होत नाही. सोहळा देव आणि भक्तात होतो. युक्तिवाद देतो. तुमच्याकडे लग्न होत असताना त्याला लग्न वराडामुळं म्हणतात, वरमाईमुळं म्हणतात का वर बापामुळं म्हणतात? तुम्ही माझ्याकडं तुम्हाला मी अतिरेकी वाटत होता. असे का पाहायला लागले तुम्ही? परत बोलतो, लग्नात ते लग्न वराडामुळं, वरमाईमुळं, वरबापामुळं, कोणामुळं लग्न आहे? ते लग्न वराडामुळं नाही, ते लग्न वरबापामुळं नाही. असेल वरबाप नसेल वरबाप, वराड नसलं तरी लग्न होतात होतील. वरबाप नसे, वरमाय नसे तरी लग्न होतील. परंतु लग्न वराड वजा केलं, वरबाप वजा केला, वरमाय वजा केली तरी ते लग्न कोणामुळे? तर याचं चिंतन आहे नवरदेवामुळे. परंतु केवळ नवरदेवातही लग्न होत नाही. नवरी असल्याशिवाय कोणी नवरदेव असू द्या लग्न होत नाही. वधू आणि वर, नवरदेव आणि नवरी या दोघांना अनुसरून त्याला लग्न म्हणतात. दोघे करावी उभी. गुन्हा पाहूनच कलम वापरायचे. नुसते कायदे कलम कोर्टात बोलायचे आणि तारखेवर तारखी देऊन आरोपी बेजार करायचा नाही. कामापुरता गुन्हा पाहूनच कलम वापरायचा आणि एकाच तासात खटला निकाली काढायचा. परत ऐका, नवरदेव नवरी जिथं आहे तिथं लग्न हा सोहळा होतो. तद्वत देव आणि भक्त दोन्ही जिथं आहे तिथं जो सोहळा होतो त्या सोहळ्याला भक्तीचा सोहळा म्हणतात. म्हणून भक्तीचे हे दोन अंग आहेत. म्हणून भक्तीच परमात्म्याच्या प्रगतीकरणाला कारण आहे. चिंतन आहे का? भक्ती परमात्म्याच्या प्रगतीकरणाला कारण आहे. जिथं भक्ती आहे तिथं परमात्म्याचा जन्म होतो. संपली अभंगाची प्रस्तावना. जिथं भक्ती आहे परमात्म्याचा जन्म तिथं होतो. ऐका, कृष्ण मथुरेमध्ये आहे आणि कृष्ण गोकुळामध्ये आहे. त्याची जबाबदारी मी घेतो. जर ईश्वर गेला तर तिची जबाबदारी मी घेतो. पक्वाच नाही जाऊ दे. काय आपल्याला प्रधान मृदंग आहे. काय प्रधान कीर्तनामध्ये मृदंग आहे. जसा अंत्ययात्रेमध्ये पानाडे असतो. बाकीचे सगळे फुसफुस करणारे, वारा घालणारे, गप्पा मारणारे, पानाड्या जिकडं जाईल ना माड्या मागं नाही निघायचं. पानाड्या जिकडं जाईल ना त्याच्या मागं माड्याने सुद्धा नीट निघायचं. बाकीचे तर सोडूनच द्या. काय तो पानाडा तसं मृदुंग मनी. मृदुंग हा कीर्तनातला प्रमाण आहे. बरं, हा प्रमाण आहे.
मागेतून श्रुती म्हणजे विना सुद्धा प्रमाण नाही. लावणी मृदंग अगोदर श्रुतीने आली, अगोदर मृदंग आलेला आहे. देव आणि भक्तात होतो त्याला सोहळा म्हणतात. भगवान दत्तात्रयांचा सोहळा थोडक्यात बोलतो. भगवान दत्तात्रयाचा जन्म भक्त जिथं आहे, चिंतन आहे का, भक्त जिथं आहे म्हणण्यापेक्षा भक्ती जिथं आहे तिथं भगवान दत्तात्रयाचा जन्म प्रगटीकरण तिथं झालेलं आहे. अनुसया ही व्यक्ती लक्षणा नाही. ऐका बरं, अनुसया ही व्यक्ती लक्षणा नाही, अनुसया ही भक्ती लक्षण आहे. भक्ती ही देवाची आई आहे. भक्ती ही देवाची आई आहे. भक्ती या उदरातून देवाचा जन्म आहे. भक्ती जिथं आहे तिथं देवाचा जन्म होतो. भक्ती जिथं आहे तिथं भगवंताचं प्रगटीकरण होतं. म्हणून अनुसया ही व्यक्ती लक्षणा नाही, अनुसया ही व्यक्ती नाही, अनुसया ही भक्ती आहे. आणि ही अनसूया ही भक्ती जिथं आहे ना तिथं भगवान दत्तात्रयांना प्रगटच व्हावं लागतं. ब्रह्मा विष्णू आणि महेश हे अनुसया मातेच्या आश्रमामध्ये अवतार घेण्याकरता नव्हते गेले. बोलू का, दत्त जन्म घेण्याकरता तिघ जण अनुसया मातेच्या आश्रमात गेलेले नव्हते. तो विषय स्वतंत्र आहे. मला फक्त त्याचा उपक्रम आपल्या समोर ठेवायचा, कारण उद्या दत्त जयंती. दत्ताचा जन्म होण्याकरता अगोदर परिपूर्ण भक्ती असावी लागते. जिथं परिपूर्ण भक्ती आहे तिथं तर दत्त जयंतीचा सोहळा होतो. म्हणून मी यथार्थ परिपूर्ण भक्ती लक्षणा आपल्या समोर सिद्ध करण्याकरता हा तुकोबारायचा अभंग मी आपल्या समोर चिंतनाकरता उपस्थित केलेला आहे. माती जिथं आहे तिथं गाडगे तयार होत नाही. ऐका, मातीशिवाय गाडगे तयारच होणार नाही. परंतु माती जिथं आहे तिथं घट तयार होत नाही. तर कुंभार जिथं आहे ना तिथं घट तयार होतात. संपला युक्तिवाद. विचार चंद्रोदय दर्शन या वेदांती ग्रंथामध्ये ही कुटी लिहिलेली आहे. काय, माती सर्व ठिकाणी व्याप्त आहे. ऐका, माती सर्व ठिकाणी आहे, परंतु घट कुठं आहे याचं चिंतन आहे. घट जिथं कुंभार आहे तिथंच घट आहे. काय, कुंभार ही व्यक्ती लक्षणा नाही, कुंभार ही प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हणजे भक्ती. जिथं प्रक्रिया आहे, जिथं भक्ती आहे तिथं देवाचा जन्म होतो. चिंतन आहे का. असूया अन्वय अनुसया आहे, परंतु व्याकरणामध्ये अनुसयाचा विग्रह होतो. अन अधिक असूया. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे विषय जिथं नाही. असूया म्हणजे द्वेष, मत्सर, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर जिथं नाही, विषय जिथं शिल्लक नाही, असूया जिथं नाही तिला भक्ती
म्हणतात. आणि ही भक्ती जिथं आहे ना तिथं देवाचा जन्म होतो. म्हणून देव जन्म घेण्याकरता किंवा देव प्रगट होण्याकरता अवतारला येण्याकरता देव स्वतंत्र नाही, देव परीक्षा प्रारब्धामध्ये आहे. तिथं स्वइच्छा प्रारब्धामध्ये भक्त किंवा संत आहेत. संतांनी भक्तांनी ठरवायचं देवाला कोणत्या अवतारात आणायचं, भक्तांनी ठरवायचं. कारण भक्ताच्या अधिकारातून देव अवताराला येतो. आज परमात्मा विटेवर उभा आहे, पाय जोडून परमात्मा विटेवर उभा आहे. परमात्मा विटेवर उभा राहण्याकरता पंढरपूरला आलेला नव्हता, दिंडीर वनात आलेला नव्हता. भगवतामध्ये ती कथा गिरीने आपण श्रुत केलेली आहे. मला फक्त सिद्धांत घ्यायचा आहे. परमात्मा पंढरपूरला विटेवर उभा राहण्याकरता आलेला नव्हता, परंतु परमात्म्याला विटेवर उभा राहावं लागलं. याला कारण भक्त पुंडलिक आणि पुंडलिक रायांची भक्ती. विठ्ठला म्हणे जोडोनी पाये शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय भक्तीचा यथार्थ अधिकार सिद्ध करतात. भक्तीचा अधिकार जिथं आहे तिथं देव भगवान परमात्म्याला प्रगट व्हावं लागतं. व्यक्त, याला व्यक्त लक्षणं म्हणतात. व्यक्त लक्षणा, मूर्त लक्षणा आणि दृश्य लक्षणा, त्याला तटस्थ लक्षणं म्हणा. कारण परमात्म्याचे दोन अंग आहेत, अमूर्त मूर्त, व्यक्त अव्यक्त, दृश्य अदृश्य, स्वरूप आणि तटस्थ. सोप्या भाषेमध्ये सगुण आणि निर्गुण. विठ्ठला जो दृष्टी अगोचर होतो, जो दृष्टी अगोचर होतो, जो आपल्या दृष्टीत येतो त्याला दृश्य लक्षण म्हणतात. जो आपल्या दृष्टीत येतो त्याला व्यक्त लक्षण म्हणतात. कारण व्यक्त लक्षणा दृष्टीत आली